नमस्कार, मी कुंतल पालवे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण गुढीपाडव्यानिमित्त जी घाटी आपण बाजारातून आणतो ती घाटी आपण घरच्या घरी कशी बनवायची मी ते तुम्हाला दाखवणार आहे। तर आपण साहित्य पाहून घेऊया। लागणारं साहित्य आहे 1 वाटी साखर घेतलेली आहे मी, त्याचप्रमाणे पाणी आहे, त्याच्यानंतर थोडासा खाता सोडा, एवढा नाही लागणार आहे पण खाता सोडा, आणि आपल्याला घाटी बनवायसाठी जो धागा लागतो तो धागा। इथे आपण एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण ही आपली साखर, जेवढ्या प्रमाणात आपली साखर आहे तेवढी पुरेशी पुरेल एवढंच पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं। जास्त टाकलं तर आपल्याला हे त्याचा पाक लवकर होणार नाही। पा जेमतेम एवढंच आहे आणि आता आपण हे गॅसवर ठेवून देऊया। आता ही अशी साखर आपली सर्व हलवत राहायची। तर या पद्धतीने आपल्या पाकाला उकळी फुटते। ज्यावेळेस आपल्या पाकाला उकळी फुटते त्यावेळेस त्यामध्ये अगदी किंचित थोडंसं दूध घालायचं। दुधाने काय होतं तर आपली जी आपण जो पाक बनवला त्याच्यावरची जी घाण आहे, जी साखर आहे ज्याच्यावरची घाण आहे ती पूर्ण निघून जाईल। तर पहा आता परत पुन्हा उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यावरची जी घाण येईल ती काढून घ्यायची आणि पाक घट्ट होईपर्यंत सारखं हलवत राहायचं त्याला। हे पहा आली कशी आली बघा तुम्ही, पूर्ण जी घाण आहे ती घाण, हे पहा या पद्धतीने आलेली घाण व्यवस्थित काढून घ्यायची चमच्याच्या सहाय्याने। हे पहा कशी आली, पाहू शकता तुम्ही, पाहिली। आपल्याला वरतून तर साखर एकदम पांढरी शुभ्र दिसत होती, पण साखरेमध्ये आणि दुधाने कुठलीही चाचणी असेल तर दुधाने त्याच्यामधली सर्व घाण ही निघून जाते। तर मी सर्व काढून घेते स्वच्छ व्यवस्थित। तर मी याच्यामध्ये थोडंसं तूप लावून ठेवलं या भांड्यात आणि असा दोरा हा थोडासा हे करून घेतला आहे। आता आपल्याला हा जो आपला झालेला आहे पाक, तो पाक असा व्यवस्थित याच्यावर एक 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 टाकून घ्यायचा, जेणेकरून जास्त पसरला पण नाही पाहिजे। तो भांडं व्यवस्थित ठेवायचं आहे। झालेले आहेत तयार। तर हे पहा या पद्धतीने आपल्या ह्या पाहू शकता तुम्ही कशा झाल्यात। अगदी थोड्या थोड्या अशा सरकून घ्यायच्या, आधी व्यवस्थित काढून घ्यायच्या, नंतर ह्या उचलून घ्यायच्या। ह्या घाट्यांना किमान 10 ते 15 ते 20 मिनिटं लागतात व्यवस्थित सुकायला, तरच ते व्यवस्थित सुकून जातात। हे तयार पाहू शकता तुम्ही किती सुंदर झाले। जर ही थोडासा कलर याचा येलो येलो आलाय तर हा साखरेमुळे पण आलाय। तर तुम्हाला जर व्हाईट कलर हवा असेल, एकदमच पांढरा शुभ्र कलर पाहिजे असेल तर त्यात तुम्ही थोडासा खायचा रंग टाकू शकता, पण मी नाही टाकला। मी पूर्ण अगदी घरच्या साहित्यापासून बनवलेले आहे। तर तुम्हाला माझा घाटीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। जर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।